कोल्हा आणि सिंह. एक दिवस एक उपाशी कोल्हा अचानक सिंहासमोर आला. काय कोल्होबा? मेलो. आता काही वाचत नाही. याच्या समोर दयेचं नाटक करतो. महाराज कृपा करा, मला तुमचा सेवक बनू द्या. ठीक आहे. आहा, काय नशीब आहे. चला, आजपासून उपाशी राहायला नको. सिंह कोल्ह्याला आपल्या गुहेत घेऊन आला. आता जर तू माझे म्हणणे ऐकलेस तर तुला भरपूर खायला मिळेल. तुम्ही फक्त आज्ञा करा महाराज. आता नीट ऐक. रोज सकाळी त्या डोंगरावर जायचं आणि नीट बघायचं खाली कोणी प्राणी चरताना दिसतोय का ते. काय? आणि मग? हा 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 हा. मग मला येऊन सांग. मी एक मंत्र म्हणीन. देवा मला ताकद दे, जंगला मला शिकार दे. मग मी शिकार करीन आणि आपण भरपेट भोजन करू. नीट समजलं ना तुला कोल्होबा? दुसऱ्याच दिवशी कोल्हा सिंहाच्या सांगण्याप्रमाणे डोंगरावर गेला. त्याला खाली एक हत्ती दिसला. कोल्हा धावतच सिंहाकडे आला. महाराज हत्ती, बोला बोला. देवा मला ताकद दे, जंगला मला शिकार दे. सिंहाने हत्तीची शिकार केली. सिंहाचे जेवण झाल्यावर उरलेल्या मांसावर कोल्ह्याने ताव मारला. असे अनेक महिने झाले. रोज भरपूर खाऊन खाऊन कोल्होबा चांगलाच गलेलठ्ठ झाला होता. एक दिवस रोज रोज मीच का उरलेलं खाऊ? मी पण शिकार करू शकतो. सिंहाला बहुतेक ते मंत्राने शक्ती मिळत असणार. कोल्हा सिंहाकडे गेला. महाराज, रोज उरलेलं जेवण जेवून कंटाळलोय मी. आज मी हत्तीची शिकार करू का? कोल्होबा, हत्तीची शिकार फक्त सिंहच करू शकतो. जे मिळतं त्यात समाधान माना. काय कळलं ना? महाराज, पण मला एक संधी तर द्या. तुम्ही त्या डोंगरावर चढा आणि हत्ती दिसला ना की मला सांगा. मी मंत्र म्हणून शिकार करीन. तेव्हा मला ताकद दे, जंगला मला शिकार दे. ठीक आहे, तुझी मर्जी. जातो मी. मग काही वेळाने कोल्होबा, एक हत्ती इकडेच येतोय. चला मंत्र म्हणा. देवा मला ताकद दे, जंगल मला शिकार दे. लगेचच उडी मारून कोल्ह्याने हत्तीवर हल्ला केला. पण हत्तीने त्याला सोंडेत पकडून जमिनीवर आपटून मारून टाकले. दुसऱ्याची खोटी नक्कल कधीही करू नये.